नमस्कार मित्रांनो, पीएसआय फॅक्टरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण महाराष्ट्राच्या भूगोलाच्या दृष्टीने आज जे चॅप्टर बघणार आहोत, महाराष्ट्राचे स्थान व विस्तार, हे बऱ्यापैकी खूप जास्त महत्त्वाचं आहे। कारण याच्या आधी जे अक्षवृत्त, रेखावृत्त, विस्तार होता किंवा पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण जी लांबी होती ना, याच्यावर बऱ्यापैकी प्रश्न विचारण्यात येत होते मित्रांनो। तर त्या दृष्टीने आपण हे याचे 2 ते 3 लेक्चर करणार आहोत स्थान व विस्तारावर। कारण आपण आज जे बघणार आहोत तो राजकीय विस्तार वगैरे, त्याच्यानंतर एक नैसर्गिक विस्तार बघू नंतर। तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूया मित्रांनो। तर त्याच्या आधी तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन आपलं पीएसआय फॅक्टरी ॲप डाउनलोड करू शकता। यूट्यूबला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्रामला पीएसआय फॅक्टरी म्हणून आपलं चॅनल आहे, त्याला पण तुम्ही फॉलो करून टाका मित्रांनो। तर महाराष्ट्र काय म्हणायचं की महाराष्ट्राचं स्थान, बरोबर आहे। म्हणजे महाराष्ट्राचं स्थान बघण्याआधी आहे ना की महाराष्ट्राची निर्मिती, म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली होती, जवळपास ती 1960 ला झाली। पण त्याच्या आधी महाराष्ट्र नेमकं काय होता, म्हणजे 2 राज्य मिळून होता, कोणकोणता, गुजरात आणि महाराष्ट्र। केव्हा होता की त्याची निर्मिती केव्हा झाली होती, 1956 ला 1 नोव्हेंबरला। आपण जे नकाशे अभ्यासणार आहोत ना, हे दीपस्तंभ पुस्तकातले महाराष्ट्राचा भूगोल, आणि खूप जास्त छान पुस्तक आहे, ज्याच्यातून तुम्हाला नाही ना भूगोलाचा परिपूर्ण अभ्यास होऊ शकतो। आपण लेक्चर अभ्यासताना सुद्धा त्याच पुस्तकाचा स्रोतचा यूज करत असतो, कारण खूप जास्त छान लिहिलेलं आहे ते पुस्तक। तर आपण बघूया की स्वातंत्र्य उत्तर काळात आहे ना की 1956 मध्ये भाषावर प्रांत रचनेनुसार राज्यांची पुनर्रचना करण्यात आली होती। म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना की 1960 ला हे आपण भाषानुसार जे प्रांत झालं होतं ना, की त्याच्या आधी 1956 ला आहे ना, जे आपलं मुंबईच राज्य म्हणायचे त्याला, तर ते द्विभाषिक राज्य होतं। काय होतं, द्विभाषिक राज्य होतं, बरोबर आहे। त्याला द्विभाषिक मुंबई राज्य म्हणायचे। तर सगळ्यात पहिलं जे राज्य होतं ना की आंध्र प्रदेशची भाषिक तत्वावर निर्मिती झाली होती। पहिलं राज्य होतं आंध्र प्रदेश, ज्याची भाषावर प्रांत रचनेनुसार निर्मिती झाली होती, बरोबर आहे। त्याच्यानंतर हैदराबाद संस्थानातील या पुनर्रचनेनंतर हैदराबाद संस्थानातील मराठी भाषिक 5 जिल्हे कोणकोणते होता, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद आणि नांदेड। म्हणजे जे सध्या महाराष्ट्रातले जिल्हे आहेत ना, ते हैदराबाद संस्थानात होते। कोणकोणते, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद। आणि मध्य प्रांत होता ना, त्याच्यातले विदर्भातले मराठी भाषिक 8 जिल्हे होते। त्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ आणि चंदा, सॉरी त्याचे नाव काहीतरी चुकले होते, चांदा व बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील 13 जिल्हे, असे टोटल मिळून 26 जिल्हे आणि गुजरात यांचं मिळून 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली होती। म्हणजे ही सगळे होते ना हैदराबाद संस्थान, नंतर विदर्भ, मध्य प्रांतातला विदर्भ मराठी भाषिक जिल्हे आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील असे सगळे 26 जिल्हे मिळून एक द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्यात आली। केव्हा, 1 मे 1956 रोजी। पण मराठी भाषिकांना ना स्वतंत्र राज्य असावे अशी त्यांची मागणी होती। ते पण कसे की द्विभाषिक न असता मराठी भाषिकांच्या तत्वावर, बरोबर आहे। त्यासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिले होते की मराठी राज्य स्वतंत्र असावे। आणि याच हुतात्म्यांच्या बलिदानानंतर 26 जिल्हे असणारा महाराष्ट्र हा स्वतंत्र राज्य 1 मे 1960 रोजी अस्तित्वात आला। तर ग्राफच्या पद्धतीने बघूया आपण की हे जे बघताय ना की 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना मराठी भाषेच्या तत्वावर झाली होती, बरोबर। म्हणजे मराठी भाषेच्या रचनेनुसार झाली होती। आणि 1 नोव्हेंबर 1956 ला द्विभाषिक मुंबई राज्य होतं। तर पहिलं 1 मे 1960 ला स्थापना झाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री होते माननीय यशवंतराव चव्हाण। आपली राजधानी होती मुंबई, उपराजधानी होती नागपूर, आणि पहिले राज्यपाल होते मान्य श्री प्रकाश। तर याच्यावर तुम्हाला कदाचित प्रश्न आला ना की पहिले मुख्यमंत्री होता, प्रश्न आलेला आहे की जे मराठी भाषिक प्रांतावर रचनेनुसार पहिले मुख्यमंत्री कोण होते, ते यशवंतराव चव्हाण। तर कदाचित याच्यावर जर प्रश्न विचारण्यात आला तुम्हाला की राज्यपालवर, तर कदाचित तुम्ही येते ते त्यांचं नाव हे करू शकता। मग हे त्यात वेगवेगळे जे आपण तालुके, जिल्हे वगैरे बघणार ते पुढे बघूया। तर महाराष्ट्राचा विस्तार, बरोबर आहे। आता महाराष्ट्राचा जो विस्तार आहे ना, उत्तर म्हणजे अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार। म्हणजे हे ज्या लाईन असताना मित्रांनो, की ज्या पृथ्वीवर आखण्यात आलेल्या आहे त्याला अक्षवृत्तीय विस्तार म्हणतात, आणि ज्या आडव्या रेखा आहे ना त्याला रेखावृत्तीय विस्तार म्हणतात, बरोबर आहे। की ह्या अक्षवृत्त आणि रेखावृत्तानुसार
आपले जे वेळेचं व्यवस्थापन आहे ना किती मोजले जातो समजून घ्या. हे दोन रेषामधला जर टाइम 4 आहे ना तर ह्या टोटल किती रेखा असतात माहिती का अक्षरवृत्ती 360. मग त्याला गुणिले 4 जर केलं तर ते 24 तासाचं उत्तर येतं. तर त्यानुसार हा महाराष्ट्राचा विस्तार आहे ना. तर आपण जे आपलं जे राज्य आहे ना महाराष्ट्र राज्य ही उत्तर भागाला आहे अक्षरवृत्तीमध्ये, बरोबर आहे. तर त्याचा विस्तार आहे की 15.15° उत्तर अक्षवृत्त ते 22.6 उत्तर अक्षवृत्त. आणि महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी आहे 700 किलोमीटर. पूर्व पश्चिम लांबी म्हणायला गेले तर 72.36 पूर्व रेखावृत्त तर 80.54 रेखावृत्त. म्हणजे आपला महाराष्ट्र जो पृथ्वीवर कुठे वसण्यात आलेला असेल तर पूर्व आणि उत्तर अक्ष आणि रेखावृत्तामध्ये, बरोबर. म्हणजे आपण एक अभ्यासू शकतो, बरोबर. तर समजून घ्या की याच्यावरही पहिले प्रश्न विचारण्यात येत होता की उत्तर दक्षिण लांबी किती आहे, आणि पूर्व पश्चिम लांबी किती आहे, बरोबर आहे. आणि क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 3,07,700 चौरस किलोमीटर. आणि क्षेत्रफळाच्या नुसार देशाच्या क्षेत्रफळानुसार भारतात म्हणजे महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. तर हे बघितलं अक्षवृत्ती रेखावृत्ती विस्तार. थोडं विस्तार बघूया की महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक महत्वाचं राज्य आहे, बरोबर आहे. की आपलं जे महाराष्ट्र आहे ना पश्चिम किनारपट्टीवर वसलेले. थोडा विस्तार पूर्व किनारपट्टीला नाही, सगळा पश्चिम किनारपट्टीला आहे, बरोबर आहे. तर अक्षवृत्ती विस्तार काय आहे 1537 ते 22.6 आणि रेखावृत्ती विस्तार आहे 7236 ते 8054, बरोबर आहे. म्हणजे हे दोघी तुम्ही थोडं लक्षात राहू द्या. तर विस्ताराविषयी बघूया की पूर्व पश्चिम लांबी बघितलं 800 किलोमीटर, दक्षिण उत्तर लांबी 700 किलोमीटर आले. आणि महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा अधिक आहे. ते आपल्याला कळून देतं कारण पूर्व पश्चिम 800 आणि उत्तर दक्षिण 700 किलोमीटर आहे. क्षेत्रफळ टोटल आहे 3,07,000 किलोमीटर. तर आणि क्षेत्रफळाबाबत आहे ना की सगळ्यात जास्त राजस्थानचे 3,42,000. समजून घ्या तुम्हाला विचारलं की एकूण क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सगळ्यात मोठं राज्य कोणते तर क्षेत्रफळानुसार, बरोबर आहे. तर तुम्हाला जर प्रश्न आला ना की राजस्थानचं क्षेत्रफळ तर तुम्हाला लक्षात पाहिजे मित्रांनो. कारण महाराष्ट्राचा जरी भूगोल विचार असते ना तर कधी कधी तुम्हाला हाही प्रश्न विचारण्यात येईल की राजस्थानचं क्षेत्रफळ किती. तर 3,42,000 आणि मध्य प्रदेशचं आहे 3,08,000 आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचं आहे 3,07,000. आणि भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राने एकूण 9.36% क्षेत्रफळ व्यापलेले आहे, बरोबर आहे. याच्यावरही कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि अशाच टॉपिकवर जास्त आयोगाचा भर असतो प्रश्न विचारत. आणि सगळ्यात कमी क्षेत्रफळ आहे गोवा राज्याचं, बरोबर आहे. आता राजकीय सीमा बघूया आपण. जे हे इथं बघणार आहोत ना हे राजकीय सीमा आहेत ना आजूबाजूला की त्याच्याविषयी बघूया की महाराष्ट्राला एकूण 6 घटक राज्य व 1 केंद्रशासित प्रदेशांची सीमा लागून आहे, बरोबर आहे. 6 घटक राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश. त्याच्यात महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात. आता हा पण इम्पॉर्टंट पार्ट आहे की कोणकोणत्या 6 घटक राज्यांच्या सीमा आहेत. तर तुम्हाला जर प्रश्न आल्यावर उत्तर लिहिता आलं पाहिजे मित्रांनो. वायव्येला गुजरात आहे, उत्तरेला मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगड, आग्नेयेला तेलंगणा, दक्षिणेस कर्नाटक व गोवा या राज्यांच्या सीमा लागून आहेत. महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा मध्य प्रदेशाला लागून आहे कारण जवळपास 8 जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशाला लागून आहे. आणि हे पहा मी म्हटलं ना की सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या मध्य प्रदेशला लागून आहे आपली. आणि सर्वात कमी असेल तर गोवा राज्याला आहे. म्हणजे राज्याची सीमा पण कमी आहे आणि गोवा हा राज्यच मुळात छोटा आहे. आणि वायव्येला दादरा नगर हवेली आहे ना हा केंद्रशासित प्रदेश आहे, याला आपली एक सीमा लागून आहे. तर राजकीय सीमांमध्ये बघायला गेलं ना मित्रांनो की ज्या जिल्ह्यांच्या सीमा आहे ना आपल्या ज्या राज्यांना लागून आहे 6 घटक राज्यांना तर त्या बघूया आपण की गुजरात राज्याला आहे ना पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबारच्या सीमा लागून आहे. मध्य प्रदेशला आहे ना नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया ह्या 8 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. छत्तीसगडला गोंदिया आणि गडचिरोली, तेलंगणाला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, कर्नाटकाला नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि गोव्याला आहे ना सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा लागून आहे, बरोबर. तर हे बघू शकता तुम्ही गुजरातला नंदुरबार आणि कोणकोणते जिल्हे ती नंदुरबार, धुळे आणि नाशिक आणि पालघरची थोडीशी सीमा लागलेली, बरोबर आहे 4 राज्यांची.
आणि त्याचसोबत आहे ना, आपण पुढे अजून हे पण बघणार आहोत की एका जिल्ह्याला 2 राज्यांची सीमा. आता गुजरात नंदुरबार जिल्ह्याचं म्हटलं ना, तर इथं गुजरातची पण सीमा आहे आणि इकडे मध्य प्रदेशची पण सीमा आहे. तसं धुळ्याचं जर घेतलं ना, धुळ्याला गुजरातची आणि इकडे मध्य प्रदेश राज्याची सीमा लागलेली. तसं इकडे बघायला गेलं ना मित्रांनो, गोंदियाला छत्तीसगड आणि इकडे MP ची सीमा लागलेली, तेव्हा आपण पुढे बघणार आहोत. तर राजकीय सीमांचा अभ्यास करताना की हा पण आपला दीपस्तंभाचाच नकाशा आहे. तर हे कसं बघायचं माहितीये का, की आता इथं तेलंगणाला बरोबर आहे, इथं नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या 4 जिल्ह्यांची सीमा लागलेली. कर्नाटकला बघायला गेलं तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर बरोबर आहे. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या राज्यांची सीमा लागलेली. इकडे बघायला गेलं तर गुजरातला नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर आले. असं की ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या, मॅपच्या आधारे जास्तीत जास्त लक्षात ठेवायच्या मित्रांनो. तर जिल्ह्यांना लागून असणाऱ्या राज्यांची सीमा बरोबर आहे. आता त्याची थोडी डीप बघूया की महाराष्ट्र शेजारील राज्य व राज्यांना लागून असणारे जिल्हे व यांच्या सीमा, या टोटल 20 जिल्ह्यांची सीमा आपल्या वेगवेगळ्या राज्यांना लागून जी 6 राज्य आहेत. आणि 16 जिल्हे आहेत ना, टोटल किती 36 जिल्हे बरोबर. 16 जिल्ह्यांची सीमा कोणत्याही राज्याला लागत नाही. आणि त्यात जिल्ह्यांची संख्या राज्य व राज्यांना लागून असणार, त्यात मध्य प्रदेशचे 8 जिल्हे, कर्नाटकाला 7 जिल्ह्यांची लागते, गुजरातला 4, तेलंगणा 4, छत्तीसगड 2 आणि गोव्याला एका राज्याची आपल्या एकाच जिल्ह्याची सीमा लागून आहे. तर सलग 2 राज्यांना लागून असणाऱ्या जिल्ह्याची सीमा बघू मित्रांनो की 2. आता कोणकोणते मी म्हटलं की नंदुरबार बरोबर आहे, की ते नंदुरबारला कोणतं आहे, गुजरात आणि मध्य प्रदेशची सीमा लागलेली बरोबर. छत्तीसगडला गोंदियाला छत्तीसगड आणि मध्य प्रदेशची सीमा लागलेली मित्रांनो. गडचिरोलीला बघायला गेलं तर तुम्ही छत्तीसगड आणि तेलंगणाची सीमा लागलेली बरोबर आहे. नांदेड बघायला गेलं तर नांदेडला कर्नाटक आणि तेलंगणाची सीमा लागलेली. आलं का, नांदेडला तेलंगणा कर्नाटक, गडचिरोलीला छत्तीसगड तेलंगणा, गोंदियाला मध्य प्रदेश छत्तीसगड, धुळ्याला गुजरात मध्य प्रदेश, नंदुरबारला गुजरात मध्य प्रदेश, नांदेडला तेलंगणा कर्नाटक, सिंधुदुर्गला गोवा व कर्नाटक आणि पालघरला दादरा नगर हवेली केंद्रशासित व एक गुजरात राज्य. तर धन्यवाद मित्रांनो. तर आपण लवकरच दुसरं लेक्चर घेणार आहोत त्याच, जे नैसर्गिक सीमा आहेत. तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरला. आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.